एक राजकीय बातमी समोर येते तर माझ्यावर आरोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। आता आरोप करणाऱ्यांनीच मला उपमुख्यमंत्रीपदी निवडलं होतं असंही अजित पवार या सभेत बोलताना म्हणाले। आता सोबत नाही म्हणून आरोप करतात हे वागणं बरं नव्हे असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलंय। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपाडा असतो तिथं। 6 वेळेला अनेक राजकीय पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा अर्थ मंत्रालय दिलं, काहीतरी मला अक्कल आहे म्हणूनच दिलं ना। आरोप करणारे आता जरी माझ्यावर आरोप करत असले तरी मागे त्यांनीच मला तिथं उपमुख्यमंत्री म्हणून बसवलं, आता मी त्यांच्या बरोबर नाही म्हणून आरोप करतात, हे वागणं बरं नव्हं। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठेकेदारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। काळ चौकी परिसरामधील गाडीच्या नुकसानीवरून वाद झाला। काळ चौकी परिसरामध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे गाडीचं नुकसान झालेलं आहे। नुकसान भरपाई मागणाऱ्या मराठी माणसाशी ठेकेदारांना अरेरावी केल्याचा आरोप मनसेनं केलाय। मराठी माणसाची औकात आहे का? ठेकेदारांना मराठी माणसालाच अशी अरेरावी केल्याचं कळतं। तो सबको मैं हेल्प कर रहा है और तू उससे गाड़ी का नाम है एवरी डे फॉलो अप में उनसे पूछो कल मैंने 3 बार फोन किया, तूने आया 11 बजे सेकंड हाफ का बोला था कि नहीं बोला, तेरा रिकॉर्डिंग सारा लगता है, मुझे मालूम है तू 11 बजे आया, तू 11 बजे मेरे मैं हाथ में बदल रहा है लेकिन 3 बजे दिवाली अरे आने वाला 11:30 टाइम देगा बोला। हाँ दिवाली रात को 10 साढ़े 10 बजे जब भी फोन किया तभी मैं मेरा रिक्स पे मेरा साइड पे गाड़ी मंगवाया। आता बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील मुजोर रिक्षा चालकांना राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। याच मुजोर रिक्षा चालक शैलेश यादवनं राज ठाकरेंची माफीही मागितली आहे। ठाण्यातील गांधीनगरमध्ये मनसेची नाही तर भैयांची चालणार असं या रिक्षा चालकानं म्हटलं होतं। दारूच्या नशेत हा सगळा प्रकार घडला असं म्हणत पोलीस ठाण्यामध्ये त्यानं उठाबशा सुद्धा काढलाय। शैलेश यादवनं यावेळी माफी मागितल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। चितळसर पोलीस ठाण्यामध्ये शैलेश यादव आणि त्याच्या इतर साथीदारांवर आता गुन्हा दाखल झालाय। तब तक गाड़ी खड़ी करके आके मैं पिया था, मेरे मुंह से राज साहब, माननीय राज साहब और अविनाश यादव साहब से मतलब गाली दिया, उसके लिए मेरे को मैं हाथ जोड़ के विनती सॉरी मांगता हूँ। मैं आइंदा ऐसा अभी गलती नहीं होगा। मेरे पास मेरे को कोई नहीं बोला है कि हाँ तू ऐसा बोल ये कर वो कर, मैं किसी दबाव में नहीं या कुछ। मैं पिया था, पीने में मेरे से गलती हो गई, कृपया करके माफ कर दो। माननीय हाथ जोड़ विनती करता हूँ, सॉरी कान ऊपर बैठक करता हूँ।